बायकांना दररोजच्या किचनच्या व्यापातून सणासुदीचे पदार्थ बनवायचे म्हणजे काही सोपं काम नाही. तरीसुद्धा सणासुदीचे जे पारंपरिक पदार्थ आहेत ते तर घरामध्ये बनवलेच पाहिजे, कारण आपण जर नाही बनवलं तर आपल्या मुलांना कसं कळणार की आपल्या पारंपरिक गोष्टी काय आहेत ते. आणि तसं पण संक्रांत अगदी तोंडावर आलेलीच आहे, तर आपण संक्रांतीचेच पदार्थ बनवूया जे पारंपरिकच आहेत. आता तिळाची वडी बनवणार आहे, त्यासाठी मी 2 वाट्या मोठे तीळ घेतलेले आहेत. तर आता कढईमध्ये आपण अगोदर तीळ भाजून घ्यायचे. 2 भागामध्ये भाजून घेऊ आपण, अर्धे अर्धे. अगोदर अर्धे टाकून घेतलेत मी, ती अगोदर भाजून घेऊया. मात्र तीळ भाजताना मंद गॅसवरती भाजायचे, जास्त फुल गॅस करायचा नाही, कारण थोडासा हलकासा भाजायचा असतो, कारण तीळ हा हलका पदार्थ आहे आणि तो जर जास्त थोडासा भाजला गेला ना तर त्याच्यामध्ये कडवटपणा लगेच येतो. त्यामुळे अगदी हलकासा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचा. थोडेसे तीळ फुगायला लागले ना की लगे लक्षात येतं की तीळ भाजलेत. आता तीळ थंड झाले ना की मग ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे. जास्त पण बारीक करू नका, अगदी थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, किंचितभर. तीळ बारीक करून झालेले आहेत. परत गॅसवरती तीच कढई ठेवू आणि 2 वाट्या मी तीळ घेतलेले होते, तर 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि अगदी थोडंसं पाणी घातलं बरं का पेल्यामध्ये, तरी 2 ते 3 चमचे पाणी असेल. आता अगोदर आपण गूळ कढईमध्ये चांगला विरघळून घेऊया. पाण्यामध्ये तो लगेच विरघळला जातो, जास्त वेळ लागत नाही. गुळाचा पाक जर व्यवस्थित झाला ना तर मग वडी व्यवस्थित होते, काही प्रॉब्लेम होत नाही. गूळ चांगला विरघळलेला आहे इथं, पण मला थोडीशी खाली खरखर वाटते, म्हणून या पाण्याला अगोदर मी गाळून घेते. आणि खरं तर या स्टेजला आपण पाणी गाळून घ्यायलाच पाहिजे, कारण काय माहीत अगदी थोडे बारीक वगैरे खडे असतील निघून जातील आणि प्रॉब्लेम होणार नाही ना पुढे. त्यामुळे प्रत्येक वेळेस गाळून घेणं कधीही पाक करताना चांगलीच गोष्ट आहे. आता परत पाक कढईमध्ये ओतलेला आहे. ज्या ताटामध्ये आपण वडी सेट करणार आहे ना त्या ताटाला तूप पण लावून घेऊया. आता परत पाक आपण फिरवत राहायचे. चांगले बुडबुडे पण आलेले आहेत पाकाला. एकदा चेक करू शकतो आपण या स्टेजला की पाक तयार झाला आहे की नाही. तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा पाक घालायचा आणि हाताने गोळी तयार होती का हे बघायचं. गोळी जर तयार झाली तर आपला पाक तयार आहे, मग आपण पुढची प्रोसेस करू शकतो. तर मी तुम्हाला दाखवतेच बघा, गोळी अगदी तयार झालेली आहे व्यवस्थित. तर पाक आपला सेट झालेला आहे हे बघा. तर चला आता त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे. तूप घातल्याने वडीला चांगला खुसखुशीतपणा येतो आणि चिटकत पण नाही आहे वडी अजिबात. परत छान मिक्स करायचं 1-2 मिनटं. आता आपण तीळ त्यामध्ये बारीक केलेले टाकून घेऊया. या तिळामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे बारीक करून टाकले तरी चालेल. आता वरून मी अख्खे तीळ थोडेसे ठेवलेले होते ते पण टाकले, वेलची पूड घातली. हे छान असं मिक्स करून घेऊया. आता मोठे तीळ अख्खे मी साईडला थोडेसे ठेवलेले होते, कारण त्यामुळे काय होतं वडी वरून दिसायला छान होते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी व्यवस्थित प्रमाण झालं आहे बघा. हे बघा, पातळ झालेलं नाही आहे, जास्त झालेलं नाही, परफेक्ट प्रमाण झालं आहे. ज्या तुपाला आपण तूप लावले ना त्यामध्ये हे सारण लगेच काढून घेऊया. पण इथं महत्त्वाचं म्हणजे गरम गरम सारण आहे ना तोपर्यंतच ताटामध्ये काढून घ्यायचं. त्याला अजिबात थंड होऊ देऊ नका, नाहीतर थंड झालं ना तर तुमची वडी अजिबात बनणार नाही. त्यामुळे गरम गरमच ताटामध्ये काढून घ्यायचं आणि लगेच सेट करायचं. जर आपला गुळाचा पाक व्यवस्थित झालेला असेल ना तर सारण अगदी मऊसूत आणि व्यवस्थित सेट होतं. हे बघा तुम्ही, अगदी मऊसूत आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे. वडी छान पडणार आहे याची. तर आपण एक 10-15 मिनटं सेट करायला ठेवणार आहे, पण एक 5 मिनटं होऊ द्यायचं सेट केल्यानंतर. आणि 5 मिनटानंतर अगोदर वड्या पाडून घ्यायच्या आणि परत 10 मिनटं सेट करायला ठेवायचं. कारण काय होतं, ओलसरपणा आहे तोपर्यंत वडी पडते, पूर्णपणे वाळलं ना तर तुकडा पडतो, परफेक्ट वडी येत नाही. म्हणून अगोदर 5 मिनटं झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या, परत सेट व्हायला 10 मिनटं ठेवून द्यायचं. तर संक्रांतीसाठी आपल्या इथं तिळाच्या मस्त वड्या तयार आहेत. आता आपण 10-15 मिनटं होऊन गेलेले आहेत, बघूया. हे बघा किती व्यवस्थित सेट झाले आणि परफेक्ट अशी वडी निघालेली आहे, कुठेसुद्धा तुटलेली नाही, काही नाही. आणि हो, मकर संक्रांत हा बायकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. वडाची पूजा करून त्या तिळाची वडी एकमेकांना देऊन तोंड गोड करतात. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण असंच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.